प्रिय क्रांती मित्र हो, जय भीम, जय अशोक, जय संविधान, जय भारत। यंदाची निवडणूक ही फक्त आमच्या रिपब्लिकन पक्षाच्या आणि नेत्यांच्या अस्तित्वाची अस्मितेची लढाई नसून मानवी स्वराज्याचे महान संस्थापक, रक्तात पेटलेले महामानव, विश्ववंदनीय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वतःची प्रकृती ठीक नसतानाही रात्रंदिवस मोठ्या कष्टानं निर्माण केलेल्या भारतीय संविधानाच्या संरक्षणाची, लोकशाहीला जिवंत ठेवण्याची, हुकुमशाहीला नेस्तनाबूत करीत पुन्हा एकदा समतावादी प्रबुद्ध भारत निर्माण करण्यासाठीची ही लढाई आहे। असं असतानाही आमचे रिपब्लिकन नेते काय करत आहे? प्रकाशजी आंबेडकरांचा वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचा मुख्य घटक असला तरी आज त्याची नेमकी रणनीती कोणती आहे? रामदास आठवले, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई हे महाराष्ट्राच्या राजकारणात खिसगंतीतही नसले तरी त्यांच्यामुळे इतर पक्षांना, उमेदवारांना आपापल्या गाड्यांना निळे झेंडे लावण्याची सोय होत आहे। एवढंच ह्या नेत्यांचे महत्त्व आहे काय? खऱ्या अर्थानं लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचारानं वेग घेतला आहे। उमेदवारांच्या गळ्यात तुम्हाला विविध रंगी उपरणी सध्या दिसत असतील। कोणाच्या गळ्यात तिरंगा तर कोणाच्या भगवा, दोन रंगांची कमळ छाप उपरणी सुद्धा जिकडं तिकडं दिसत आहे। यात ठळकपणे नजरेत भरणारं असतं अशोक चक्रांकित निळ्या रंगाचं उपरणं। राज्यात महाविकास आघाडीत काँग्रेस, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गट हे प्रमुख पक्ष आहेत, तर महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट, अजित पवारांची राष्ट्रवादी ह्या मोठ्या पक्षांसह रामदास आठवलेंचा रिपब्लिकन पक्ष, जोगेंद्र कवाडेंचा सुद्धा रिपब्लिकन पक्ष हे छोटे मोठे पक्ष गट तट आहे। उमेदवार कोणत्याही पक्षाचा असला तरी गाडीला निळा झेंडा आणि गळ्यात निळ्या रंगाचे उपरणे नक्कीच असणार। पण ज्या रिपब्लिकन पक्षाची ओळख हा निळा रंग आहे त्या पक्षाला या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये किती जागा दिल्या गेल्या आहेत? महाविकास आघाडीसोबत बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांची चर्चा सुरू होती। 2-2.5 महिने चाललेल्या चर्चेनंतर सन्मानजनक जागा वाटप होत नाही असं कारण पुढे करत प्रकाश आंबेडकरांनी स्वतंत्र उमेदवार उभे करायला सुरुवात केली। आतापर्यंत त्यांनी 24 उमेदवारांची यादी घोषित केली आहे। यामध्ये विविध वंचित घटकांना, अल्पसंख्याक समाजाला, मायक्रो ओबीसींना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे। प्रकाश आंबेडकरांनी एक जातीय राजकारणाचा सुरुवातीपासून विरोध केला आहे। 1989 मध्ये त्यांनी भारतीय रिपब्लिकन पक्षापासून राजकीय जीवनाला सुरुवात केली। त्यांचा राजकीय प्रवास बहुजन महासंघ व्हाया आता वंचित नामाभिधानावर येऊन स्थिरावला आहे। तो इथेच थांबेल याची शाश्वती त्यांच्या सोबतचे सहकारी नेते सुद्धा देऊ शकणार नाही। हा त्यांचा राजकीय प्रवाहीपणा आहे। प्रकाश आंबेडकर हे राजकारणात वेगवेगळे प्रयोग करत असतात। त्यांच्या बहुजन राजकारणाच्या प्रयोगाला अकोला आणि आजूबाजूच्या जिल्ह्यात यश सुद्धा आलं, मात्र राज्यात इतर ठिकाणी हा प्रयोग यशस्वी करण्यात त्यांना यश आलेलं नाही, हे देखील वास्तव आहे। लोकशाहीमध्ये आकड्यांना महत्त्व असतं। प्रकाश आंबेडकरांचा भारिप बहुजन महासंघ असेल किंवा 2019 पासूनचा वंचित, 1998 आणि 1999चा अपवाद सोडल्यास ते स्वतः कधीही विजयी झालेले नाहीत। मात्र त्यांच्यावर नेहमीच एक आरोप करण्यात येतो की स्वाभिमानी राजकारणाची हाळी देऊन प्रकाश आंबेडकर स्वतःसह समविचारी पक्षांचं नुकसान मात्र दरवेळी करत आले आहे। रिपब्लिकन ऐक्यावर प्रकाशजी आंबेडकरांचा विश्वास दिसत नाही, कारण 1998-99 नंतर त्यांनी ऐक्याच्या प्रयोगात कधीही भाग घेतलेला नाही। त्यामुळे एक मोठा समूह कायम सत्तेपासून वंचित राहिला आहे। केवळ दबाव गट म्हणून या समूहानं किती वर्ष घालवायची याचा विचार आंबेडकरवादी नेते करणार आहेत की नाही? एकेकाळी आपल्या घणाघाती भाषणांनी आणि स्वाभिमानी लढ्याने महाराष्ट्रात पॅन्थर म्हणून आपलं स्थान निर्माण करणारे रामदास आठवले हे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात
एक विनोदी पात्र बनलेले आहे. त्यांच्याकडं कोणीही गांभीर्यानं पाहत नाही. त्यांच्या राजकीय विधानांना कोणीही दखलपात्र मानत नाही. तेच रामदास आठवले हे सध्या भारतीय जनता पक्षासोबत आहे. मात्र त्यांना एकही जागा महायुतीमध्ये मिळताना दिसत नाही. रामदास आठवले हे 2004मध्ये लोकसभेवर शेवटचे निवडून आले होते. त्यानंतर जनतेमधून त्यांना निवडून येता आलेलं नाही. 1990 ते 1995 महाराष्ट्र शासनात कॅबिनेट मंत्री राहिलेले रामदास आठवले हे कायम सत्तेच्या जवळ राहिले आहेत. मात्र अद्यापही त्यांना त्यांचा स्वतःचा म्हणता येईल असा एकही मतदारसंघ बनवता आलेला नाही, बांधता आलेला नाही, हे वास्तव आहे. 1998मध्ये उत्तर मुंबई या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातून काँग्रेसच्या पाठिंब्यावर आठवले प्रथम लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर पंढरपूरमध्ये विजयी झाले. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा असतानाही शिर्डीमधून पराभूत झाल्यानंतर रामदास आठवलेंनी त्यांची साथ सोडली. पॅन्थरच्या आंदोलनातून पुढे आलेले रामदास आठवले 2014मध्ये थेट हिंदुत्ववादी भारतीय जनता पक्षासोबत गेले. भाजपने गेल्या 10 वर्षात त्यांना एकदाही लोकसभेची एकसुद्धा जागा दिलेली नाही. यंदाही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला भाजपने जवळ करण्याचा प्रयत्न केला. मात्र सोबत असलेल्या रामदास आठवलेंना लोकसभेची एक उमेदवारी देण्याची दानत सुद्धा दाखवली नाही. राष्ट्रीय समाज पक्षाचे विधान परिषदेतील आमदार महादेव जानकरांना भाजपने उमेदवारी दिली. मात्र आठवलेंचा विचार अजूनही केलेला नाही. यासाठी रामदास आठवले यांचे राजकारण सुद्धा जबाबदार असल्याचे जाणवते. त्यांनी विकसित केलेली भाषण शैली ही त्यासाठी बऱ्याच अंशी जबाबदार मानली जाते. एकेकाळी गंभीर आणि वैचारिक बैठकीसाठी ओळखली जाणारी आंबेडकरी मूव्हमेंट आणि राजकारण आठवलेंच्या चारोळीने गांभीर्य गमावून बसली असल्याचे म्हटले जाते. आठवलेंच्या चारोळ्यांवर लोक खदखदून हसतात, पण तसे करताना आपले हास्य होत आहे याचे भान आठवलेंना राहत नाही. आंबेडकर, आठवले, गवई आणि कवाडे हे चारही आंबेडकरवादी नेते एकाच वेळी लोकसभेत होते. तो आंबेडकरी मूव्हमेंटचा सुवर्ण काळ होता. असे जरी नसले तरी एक प्रभावी दबाव गट म्हणून रिपब्लिकन पक्षाकडे पाहिले जात होते. त्याचे कारण होते तेव्हा रिपब्लिकन पक्षात असलेली एकी. आज रासू गवई हयात नाही. मात्र प्राध्यापक जोगेंद्र कवाडे हे विधान परिषदेची एक जागा घेऊन शिंदेंच्या शिवसेनेसोबत आहे. रामदास आठवले केंद्रीय मंत्री आहेत. रासू गवई यांचे पुत्र राजेंद्र गवई यांना कोणत्याही आघाडीनं सोबत घेतलेले नाही आणि प्रकाश आंबेडकरांची भूमिका सर्वश्रुत आहे. आंबेडकरी नेत्यांची ही वेगवेगळी भूमिका समाजाचेही नुकसान करत असल्याचे बोलले जात आहे. अनेक गटात विभागल्या गेलेल्या रिपब्लिकन पक्षाचे राजकीय महत्त्व काय उरले आहे असा सहज सवाल या निमित्ताने उपस्थित होतो. पक्ष म्हणून नेते विखुरले असले तरी समाजामध्ये एक प्रकारचे भावनिक सांस्कृतिक ऐक्य आहे. त्यामुळेच आंबेडकरी विचारांना मांडणाऱ्या समाज घटकाला एक राहावे असे कायम वाटत आले आहे. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी पक्षाला रिपब्लिकन हे नाव दिलेले तेच आपल्या प्रत्येकासोबत राहावे ही भावनिकता त्यांच्यानंतरच्या प्रत्येक नेत्यांना वाटत राहिली. बाबासाहेबांच्या पक्षाचे हत्ती हे निवडणूक चिन्ह सुद्धा गमावून बसलेल्या नेत्यांनी मात्र राजकीय स्वार्थासाठी आपापल्या गटासोबत सर्वांनी रिपब्लिकन हे नाव कायम ठेवले आहे. त्यामागे आंबेडकरी विचारांची प्रेरणा आहे आणि या नावासोबत जोडलेले भावनिक नाते आहे. मात्र रिपब्लिकन नाव हे आंबेडकरी गटात तटात विभागले गेले. त्यामुळे पक्षाची मतं विखुरल्या गेली आणि एकेकाळी 11.66% इतकी टक्केवारी असणारा आमचा रिपब्लिकन पक्ष गटातटातील विभागणीमुळे अवघ्या 5 ते 6% येऊन थांबला. निदान प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाची मतांची टक्केवारी तरी सांगता येईल, पण आठवले, कवाडे, गवई यांच्या पक्षांच्या मतांची टक्केवारी किती हे त्या गटाधिपतीलाही सांगता येईल का? म्हणूनच एकेकाळचा प्रबळ विरोधी पक्ष असणाऱ्या आमच्या रिपब्लिकन पक्षाची आज अशी अवस्था झाली आहे की महाविकास आघाडीत
एक सुद्धा रिपब्लिकन पक्ष नाही आणि महायुतीकडून आठवले कावाडे यांच्यापैकी एकाला सुद्धा उमेदवारी नाही. त्यामुळे ह्या निवडणुकीत महाविकास आघाडी असेल किंवा महायुती, सर्वांच्या प्रचारात मात्र निळा झेंडा असेल. मात्र आंबेडकरी विचारांचा, शोषित वंचितांचा आवाज असलेला उमेदवार दिसणार नाही. प्रिय क्रांतिमित्र हो, भीम पॅंथर या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या, शक्ती द्या, ऊर्जा द्या. कमेंट करा, लाईक करा, शेअर करा.